क्लियर आहे मरे? हाँ गेल फावट शिकलेला आम्ही स्क्यू लाईन्स. ओके, तुका कन्ना कळटलें की स्क्यू लाईन कितें, पॅरलल लाईन की स्क्यू लाईन, ते कशें कळटलें तुमकां? कशें कळटलें की पॅरलल लायनाचो फॉर्म्युला यूज करप की स्क्यू लायनाचो फॉर्म्युला यूज करप? डिस्टन्स काडपाक जाय, डिस्टन्स बिटवीन टू लायन काडपाक जाय, डिस्टन्स बिटवीन टू लायन स्क्यू बी असता आणि पॅरलल बी असता. तुका कोण सांगचो ना की पॅरलल लायनाचो फॉर्म्युला यूज करपाक जाय की स्क्यू लायनाचो फॉर्म्युला यूज करपाक जाय. ओके, आयकय, तुका कशें कळटलें खबर? कशें कळटलें? सपोज कितें B1 आणि B2 सपोज सेम येता, सेम म्हणल्यार तेंचो रेशो सेम येता, रेशो कशें काडटा सांग? डीआर यूज करून. डीआर कितें? फॉर एक्झाम्पल A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2 तुका मेळटा. दॅट मीन्स कितें? बोथ द लाइन्स आर पॅरलल. इफ डीआर्स ऑफ बोथ द लाइन्स आर पॅरलल proportional, that means कितें? टू लाइन्स आर पॅरलल. सो कितें यूज करतलो तू? डिस्टन्स काडपाक लागून पॅरलल फॉर्म्युला यूज करतलो, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाइन्सचो फॉर्म्युला यूज करतलो. सपोज तुका अशें मेळ्ळें पळय, A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2 मेळ्ळें सपोज, जाल्यार कितें यूज करतलो? स्क्यू लायनाचो फॉर्म्युला यूज करतलो. खबर आहा न्हू? स्क्यू लाइन्स आर व्हॉट? नॉन पॅरलल, नॉन कोलिनियर एंड नेवर इंटरसेक्ट इच अदर. सारकें? सो आत पळय, सो डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाइन्स हो कितें? L1 आनी हो कितें? L2. दोन्ही लाइन्स कितें? पॅरलल. सो आतां म्हाका कितें काडपाक जाय? शॉर्टर डिस्टन्स काडपाक जाय बिटवीन टू लाइन्स L1 एंड L2. सो कितें लाइन ड्रॉ करतलो? एक परपेंडिकुलर ड्रॉ करतलो. आनी हो परपेंडिकुलर कितें आसतलो सांग? हो परपेंडिकुलर डिस्टन्स कितें आसतलो? माय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाइन्स विच इज L1 एंड L2. इफ टू लाइन्स L1 and L2 are parallel, then they are coplanar. म्हणल्यार कितें? They lie on the same plane. Okay. Let the lines be given by L1 चे है कितें सांग? वेक्टर फॉर्म कितें? वेक्टर इक्वेशन कितें? R इक्वल टू A1 प्लस लॅम्बडा B वेक्टर. आणि इक्वेशन ऑफ लाइन 2 वेक्टर फॉर्म कितें जो? A2 वेक्टर प्लस म्यू B वेक्टर. आता हांव पयला दोग जाणांचो B सेम बरयला, दोग जाणांचो B कितें? वेक्टर कितें बरयला? सेम. दॅट मीन्स कितें? बोथ द लाइन्स आर पॅरलल. सपोज तुमकां क्वेश्चना भितर हे सेम दिसले, दोन्ही लाइनाचे सपोज तुमकां B वेक्टर सेम दिसलो, तेंचो डायरेक्शन रेशो तुमकां सेम दिसलो, दॅट मीन्स कितें? कोणतो फॉर्म्युला यूज करतले तुम्ही? पॅरलल लाइन्सचे फॉर्म्युला यूज करतले. सपोज तुमकां कितें लॅम्बडा मागीर सपोज तुका एक डिफरंट वेक्टर दिसता आणि सेकंड लाइनाचो एक म्यूआ फाटल्यान एक डिफरंट वेक्टर दिसता, दॅट मीन्स कितें? दे आर स्क्यू लाइन्स. सो कितें फॉर्म्युला यूज करतलो? शॉर्टर डिस्टन्स काडपाक लागून कितें फॉर्म्युला यूज करतलो? तो फर्स्ट वन स्क्यूआचो फॉर्म्युला यूज करतलो. कितें आसता सांग पळया? मॅग्निट्यूड इज इक्वल टू मॅग्निट्यूड कितें आसता सांग? B1 क्रॉस B2 डॉट A2 मायनस A1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. सारकें? आज सपोज कितें डिस्टन्स काडपाक जाय बिटवीन पॅरलल लाइन्स, सो फॉर्म्युला कितें आसतलो सांग? B1 B2 आसतना डायरेक्ट कितें? B वेक्टर डॉट A2 मायनस A1 सेम आणि ह्या B वेक्टराचो मॅग्निट्यूड तो कितें आसतलो सांग? B1 क्रॉस B2 करताले आनी सकयल कितें बरयताले? मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. बट हांगा तशें करप ना. कितें करप? B वेक्टर बरोवप, डॉट घालप, A2 मायनस A1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B वेक्टर. क्लियर? सो हांवें बरयल्लें बी आहा पळय, if drs of L1 and L2 are proportional, then use distance formula of parallel lines. If drs of L1 and L2 are not proportional, then use shortest distance between skew formula यूज करप, shortest distance between skew lines तो फॉर्म्युला यूज करप. क्लियर? तुमकां मिड पॉइंट काडपाक शिकयल्ले गेले फावटी हांवें, वेक्टराचे मिड पॉइंट कशे काडटात ते शिकयल्ले. सारकें न्हू? कितें? A वेक्टर प्लस B वेक्टर डिवाइडेड बाय 2. आज कितें चल्ला? वेक्टर चलना, आज कितें चलता? लाइन चलता न्हू. सो लाइन्सचे दोन पॉइंट असतात, एक पॉइंट A, एक पॉइंट कितें? B. A चे कोऑर्डिनेट्स कितें? x1 y1 z1 आणि B चे कोऑर्डिनेट्स कितें? x2 y2 आणि z2. तेमचे मध्ये कितें जाय? म्हाका मिड पॉइंट जाय. आणि मिड पॉइंट कितें माझो? x y आणि सॉरी x y आणि z. आता मिड पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स कितें? x y आणि z. म्हाका x y आणि z फाइंड करपाक जाय. हो कितें? मिड पॉइंट. हो कितें? मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणल्यार कितें सांग?
This lies between exactly in the middle of line segment A and line segment A B. आता किती असतं मिडपॉइंट फॉर्म्युला XYZ किती असतं सांग XYZ किती असतं X किती असतं x1 upon x1 plus x2 divided by 2 करप मागीर y1 plus y2 upon 2 करप तुका मिडपॉइंट मेळटलो y मेळटलो आणि कितें z1 plus z2 upon 2 केल्यार तुका काय मेळटलो z आणि हे कितें x y and z are what coordinates of midpoint. हे कळपाक जाय. ओके ओके आत पळय हा विसरलेलो हांव त्या दीस एंगल दिता तेन्ना हे विसरलो. ओके एंगलाचे ते कॉन्सेप्ट आहे. इफ डी डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन डायरेक्शन कोसाइन म्हणल्यार कितें सांग एल एम आणि एन. आता म्हाका सांग एंगल काडपा लागून म्हाका कितले लायन्स जाय टोटल 2 लायन्स जाय. विदाउट 2 लायन्स एंगल क्रिएट करपा मेळना. सो L1 चो कितें डायरेक्शन कोसाइन कितें L1 M1 N1 आणि लाइन 2 चे डायरेक्शन कोसाइन्स कितें L2 M2 आणि N2. तेंच्या मध्ये एंगल काडपा जाय. सपोज तुका सपोज कितें दिला डायरेक्शन कोसाइन्स दिल्ल्या सारखं ऐका डायरेक्शन कोसाइन्स दिल्ल्या लायनाचे तुका डायरेक्शन कोसाइन दिल्ल्या आणि तुका तेंच्या मध्ये एंगल काडपा जाय एंगल बिटवीन 2 लाइन्स व्हेन डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन नॉट डायरेक्शन रेशियो तुमकां फॉर्मुला खबर बी कितें आसा तो डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन तेन्ना कितें आसता फॉर्मुला कितें आसतलो कितें मॅग्निट्यूड कितें म्हणटा कितें मॉड्युलस या मॉड ऑफ L1 into L2 plus M1 into M2 plus N1 into M2. तो किती यूज करता सांग आम्ही when drs are given then फॉर्मुला किती यूज करताले A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 upon under root of A1 square plus B1 square plus C1 square into under root of A2 square plus B2 square plus C2 square आणि हांगा मॉड घालताले. तुमकां खबर आहा न्हू डायरेक्शन कोसाइनाचो हे कितें आसता स्क्वेअराचो सम कितें आसता 1 L square plus M square plus N square कितें आसता 1 ते लागून हे सकयल फॉर्मुला भितर आमी यूज करनात. तू सांगल नाही आमकां इतलेच पुरो उरलोच पार्ट मेळ्यार पुरो सकयल म्हाका गरज ना कित्याक तेंचे मॅग्निट्यूड आसता L M N चो मॅग्निट्यूड आसता स्क्वेअर करून कितें जातले 1 आणि रूट ऑफ 1 इज व्हॉट 1. ओके कशे फॉर्मुला सांगता तुमकां आयडिया क्लियर. ओके आज सपोज तुका हे दिला when two lines are parallel म्हाका प्रूफ करपा जाय 2 lines are कितें parallel. सपोज तुका drs दियो ना कितें दिला dc's दिल्ल्या आणि कितें drs आणि dc's कितें आसता प्रोपोर्शनल. हांवें कितें सांगलें याद when two lines are parallel L1 is parallel to L2 if L1 is parallel to L2 कितें सांगलें याद their drs are proportional A1 upon A2 is equal to B1 upon B2 is equal to C1 upon C2. सपोज तो drs दियो ना कितें दिला डायरेक्शन कोसाइन दिल्ल्या जाल्यार कितें आसतलें सांग तेन्ना कितें आसतलें डायरेक्शन रेशियो जाय कित्याक डायरेक्शन कोसाइन्स आर प्रोपोर्शनल L1 upon L2 is equal to M1 upon M2 is equal to N1 upon N2 हे बी प्रोपोर्शनल असतात. सपोज dr प्रोपोर्शनल न्हू सपोज dr प्रोपोर्शनल आसता जाल्यार कितें डायरेक्शन कोसाइन बी आसतलें प्रोपोर्शनल. ओके दिपा विचारना नोट बारीक बारीक नोट्स याद. आज कितें प्रूफ करपा जाय आज क्वेश्चन्स करूया हे कर पॉज कर. आती शो करपा लायला शो दॅट द 3 लाइन्स विथ डायरेक्शन कोसाइन कितें दिल्ल्या सांग 3 लायनाचे कितें दिला डायरेक्शन कोसाइन्स दिल्ल्या. आता म्हणटा 3 लायनाचे डायरेक्शन कोसाइन खंय दिवसाच ना मरे अबय हो फर्स्ट लायनाचो डायरेक्शन कोसाइन 1 2 3 मागीर पळय कसलो हे ब्रॅकेट हे घातले पळय तो मागीर कितें सेकंड लायनाचो डायरेक्शन कोसाइन आणि हो कितें थर्ड लायनाचो डायरेक्शन कोसाइन म्हळ्यार L M आणि N दिल्ल्या आर म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रूफ करपा जाय. म्हळ्यार कितें प्रूफ करपा जाय सांग म्हाका हो L1 जो आहा तो कोणा वांगडा परपेंडिक्युलर L2 वांगडा परपेंडिक्युलर दाखोवपा जाय एज वेल एज L1 जो आहा तो L3 वांगडा परपेंडिक्युलर दाखोवपा जाय आणि कितें दाखोवपा जाय सांग L2 जो आहा तो L3 वांगडा परपेंडिक्युलर दाखोवपा जाय. दॅट मीन्स कितें बोथ ऑल थ्री लाइन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर ते म्हाका प्रूफ करपा जाय. ओके आता आमकां कितें प्रूफ करपा जाय सांग म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर प्रूफ करपा जाय. तुमकां फॉर्मुला दिल्ली याद एंगल बिटवीन पळय म्हाका सांग जेन्ना 2 लाइन म्युच्युअली परपेंडिक्युलर आसतले तेंचे एंगल कितलो आसतलो तेंचो एंगल कितलो आसतलो 90 डिग्री आसतलो सारखे. सो म्हाका सांग तेंची drs चो फॉर्मुला कितें आसता when two lines are perpendicular to each other when L1 is perpendicular to L2 let's suppose. सो फॉर्मुला कितें आसतलो सांग drs चो फॉर्मुला कितें आसतलो A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 equal to 0 दिल्ले एंगलाचे तेन्ना शिकयले तेन्ना कितें when two lines are mutually perpendicular to each other. सो कितें
सो कितें आसतलें सांग, त्या कॉरस्पॉन्डिंग डायरेक्शन रेशियो जाचो सम कितें आसतलो इक्वल टू 0. बट आमकां डीआर्स दिवं ना, कितें दिला, डीसीज दिला, डीसीज दिल्ल्या. डीसीज म्हणल्यार कितें, आनी आनी कितें बरयलें नाही सकयल, L1 into L2 प्लस एकदम मागीर कितें M1 into M2 प्लस कितें N1 into N2 इक्वल टू 0 ते सकयल बरयला. वेन डायरेक्शन कोसायन्स आर गिवन जाल्यार बी कितें आसतलो सांग, तेंचो प्रोडक्टाचो सम कितें आसतलो इक्वल टू 0. ते म्हाका प्रूफ करपाक जाय. सपोज सगळे 0 येयले, दॅट मीन्स कितें, लायन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर हा. पॅरलल विचारला कितें करप सांग, पॅरलल विचारला कितें करप, L2 नाल्यार हय हांगा L1 upon L2. ओके, कितें येवपा जाय, प्रोपोर्शनल येवपा जाय, म्हळ्यार सगळ्याची व्हॅल्यू येवपा जाय सेम. आतां हांगा म्युच्युअली कितें विचारला, परपेंडिक्युलर विचारला. सो फर्स्ट कितें करता, पयलीं आमी हें करया न्हू, व्हॅल्यूज असाइन करया. कितें बरयतलें सांग आतां, 12/3 आनी कितें -3/13 -4/13 आर वॉट कितें L1च्या कितें डायरेक्शन कोसाइन्स. आनी विचार कितें, हेंका नांव दिया, हेंका नांव कितें दिता, L1 हो कितें सेकंड वन बरयता कितें M1 आनी हो कितें आसतलो N1. आतां सेकंड लायनाच्या डायरेक्शन कोसाइन्स बरया. कितें दिला, 4/3 12/3 आनी कितें दिला 3/13 आनी हें कितें लायन 2च्या कितें डायरेक्शन कोसाइन्स. सो कितें बरयतलो L2 M2 आनी कितें N2. हे जालें. थर्ड लायनाचें कितें बरया, थर्ड लायन दिल्लो, थर्ड लायन कितें, थर्ड लायनाचें डायरेक्शन कोसाइन्स कितें 3/13 मागीर कितें -4/13 एंड 12/13 आर कितें डायरेक्शन कितें कोसाइन्स ऑफ लायन 3. सो कितें बरयतलो L3 M3 N3. नंबर्स कितें दिवपाक शकता, नंबर्स दिवपाक पडटले म्हाका, 3 लायन्स. सो म्हाका पयलीं कितें प्रूफ करतलो, हांव फर्स्ट प्रूफ करतलो केस 1. इफ L1 इज, पळया चेक करा, इफ L1 is perpendicular to L2. इफ म्हणला खबर ना, इफ L1 is perpendicular to L2. पळया काढून पळया तुमचो काढून फॉर्म्युला कितें आसतलो सांग, फॉर्म्युला कितें येतलो ए डायरेक्शन क्वेश्चनचो फॉर्म्युला कितें आसतलो, L1 L2 प्लस N1 2 इक्वल टू खबर ना आमकां, कोणा खबर आहे 0 म्हण, पुट कशें पडटले व्हॅल्यूज, विदाउट पुटिंग व्हॅल्यूज आमकां 0 म्हणटले. L1 कितें, L1 चो कॉरस्पॉन्डिंग L1 कितें तू सांगा 12/13 मल्टीप्लाय बाय L2 कितें 4/13 हांगा पळय 4/13 प्लस M1 कितें -3/13 इंटू 12/13 मागीर प्लस मागीर कितें -4/13 क्रॉस 3/13. सॉल्व करया, एक आन्सर घेतला हेजो, एक सॉल्व केल्या घेतलो आन्सर 169 सारखे. आणि हांगा घेतले -36/169 -12/169. आता 169 कॉमन न्हू, सो ओनली नंबर घेतले ऍड. सो 48 -36 -12. सो ओर सगळं सॉल्व केल्या घेतलं आन्सर घेतलो 0. पळय 48 -36 केल्या घेतले 12 -12 0 0/169 which is 0. That means कितें therefore कितें म्हणपाक शकता हांव L1 is perpendicular to L2. सेम इज करप केस 2. केस 2 कितें सांग, इफ L2 पहिले L1 कंप्लीट करया. L1 is perpendicular to L3. सो घेतलो फॉर्म्युला घेतलो L1 L3 प्लस M1 M3 प्लस N1 N3. ओके, L1 कितें 12/13 क्रॉस L3 कितें 3/13 प्लस M1 कितें -3/13 क्रॉस M3 कितें -4/13 प्लस मागीर कितें -4/13 क्रॉस 12/13. सो सारखें न्हू, करेक्ट.
सो एक्स सॉल्व केला घेतलो 12 3 जा 36 36 अपॉन 169. आता मायनस आणि मायनस प्लस, सो 12 अपॉन 169. आता प्लस आणि मायनस मायनस घेतले 48 अपॉन 169. आता डिनोमिनेटर हांगा बी कितें सेम 169. आता 36 प्लस 12 मायनस 48. 36 प्लस 12 कितें 48. 48 मायनस 48 0. सो 0 अपॉन एनीथिंग इज 0. सो तशें कितें करा तुम्ही लाइन 1 सॉरी लाइन 1 जालो, लाइन 2 आणि लाइन 3 सॉल्व करा. सपोज तुमकां कितें मेळ्ळें 0 मेळ्ळो, तेंचो बरें डीआर डीसीचो कितें डीसीचो सम तुमकां कितें मेळ्ळो 0 मेळ्ळो. दॅट मीन्स कितें प्रोडक्टाचो सम सपोज तुमकां 0 मेळ्ळो. दॅट मीन्स कितें ऑल दीस 3 लाइन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ते तुम्ही करा. ओके बंद कर. आता हांगा कितें बरयलां सांग, शो दॅट द लाइन्स थ्रू 2 पॉइंट्स, लाइन थ्रू 2 पॉइंट्स. पॉइंट्स कितें 1 -1 2 आणि सेकंड पॉइंट कितें हो एक पॉइंट लाइनाचो फर्स्ट पॉइंट और लाइनाचो सेकंड पॉइंट बी. बी कितें दिला 3 4 -2 कितें इज कितें परपेंडिक्युलर. हो जो लाइन हा पळय तो कितें परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर टू लाइन. लाइन कितें लाइनाचे पॉइंट्स दिल्ले सेकंड लाइन और फर्स्ट लाइन और सेकंड लाइन पी क्यू नाव दिया पी क्यू लाइन. आता त्याचे कोऑर्डिनेट्स दिल्ले कितें 3 0 3 2 आणि हेचे कोऑर्डिनेट्स कितें 3 5 6. ओके म्हाका कितें शो करपाक जाय हो जो लाइन हा पळय तो हेजे वांगडा ह्या लाइना वांगडा कितें परपेंडिक्युलर शो करपाक जाय म्हाका. ओके सो डीआर्स काढा. फर्स्ट लाइनाचो डीआर्स काडटलो. तुमकां सांगले पळय 2 पॉइंट दिल्ले असता, जेन्ना 2 पॉइंट दिल्ले असता डीआर कशे काडटात x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. ओके सेकंड लेक्चर शिकयल्ले तो x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. तुका कितें मेळटले डीआर्स ऑफ लाइन 1. आता पळय फर्स्ट कितें काडया डीआर्स काडया कोणाचे डीआर्स ऑफ लाइन 1 कितें ab. डीआर्स ऑफ ab कितें आसतलें सांग फॉर्म्युला कितें आसता x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. तुका डीसीज काडपाक लायल्यार कितें फॉर्म्युला आसता x2 मायनस x1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ab कॉमा y2 मायनस y1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ab आणि मागीर कितें z2 मायनस z1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ab. सपोज तुका डीसीज काडपाक लायले डीसीज जाय जाल्यार बट डीसी कितें काडपाक जाय डीआरचो तो फॉर्म्युला आहा न्हू आमचें a1 b1 लावन हांव कितें करता इक्वल टू 0 म्हाका मेळ्ळो. सपोज लाइन when two lines are mutually perpendicular to each other, when their product of drs as a sum equal to 0. So drs काढया पहिले दोन्ही लाइनाचे. जेन्ना 2 पॉइंट दिल्ले असता लाइनाचे drs कशे काडटात हे फॉर्म्युला यूज करून. सो म्हाका याचा आन्सर कितें येतलो x2 मायनस x1 सेकंड मायनस फर्स्ट 3 मायनस 1 2 4 मायनस ऑफ मायनस 1 5 मागीर z2 मायनस z1 सो घेतलो -2 -2 सो -4. हेचे डीआर्स काढले. आता कितें काडटलो सांग डीआर्स ऑफ pq. डीआर्स ऑफ pq सारखे फॉर्म्युला कितें x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 सारखे. ओके सो आता हांगा कितें pq न्हू pq. सो सेकंड 3 मायनस 0 3 5 मायनस 3 2 मागीर कितें 6 मायनस 2 4 हे मेळ्ळें. आता हो कितें सांग a1 b1 c1 हो कितें a2 b2 c2 c2. आता कितें आमकां कितें प्रूफ करपाक जाय सांग इफ कितें ab लाइन इज परपेंडिक्युलर टू pq लाइन आमकां प्रूफ करपाक पळय चेक करया. सो फॉर्म्युला कितें आसता a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. सो पळया a1 कितें 2 इंटू a2 कितें 3 प्लस b1 5 b2 2 c1 मायनस 4 c2 4 कितें येतलो
2 3 जा 6, 5 2 जा 10, minus 4 4 जा 16, 6 plus 10 16, 16 minus 16 0. therefore किती म्हणू शकता लाइन किती आहे लाइन AB is perpendicular to line PQ. ओके हम परपेंडिकुलर शो कर पाए पैरेलल क्या किती कर पाए पैरेलल विचारला किती करते रेशियोज काढप बट किती प्रोपोर्शनॅलिटी फॉर्म्युला यूज करतालो सपोज प्रोपोर्शनल मेळे जाल्यार बोथ द लाइन्स आर पॅरेलल बरोबर आनु जेन्ना 2 पॉइंट दिल्ले असता पतला तुका काय करता जेन्ना 2 पॉइंट दिल्ले असता म्हणजे लाइनाचे तुका दोन्ही कोऑर्डिनेट्स दिल्ल्या आणि तुका डीआरस काढपा जाय किती करप सेकंड मायनस फर्स्ट सेकंड मायनस फर्स्ट सेकंड मायनस x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 तुका डीआरस मेळटले एक फावट तुका डीआरस मेळे आणि तुका परपेंडिकुलर लाइन प्रूफ शो करपा जाय तो फॉर्म्युला असता न्हू डीआरस तो फॉर्म्युला असता सपोज तुका आन्सर 0 मेळ्ळो जाल्यार कितें बोथ द लाइन्स आर म्युच्युअली परपेंडिकुलर टू each other हे कळ्ळें आता हो क्वेश्चन पळय शो दॅट द लाइन्स थ्रू द पॉइंट शो दॅट द लाइन्स थ्रू द पॉइंट एक लाइन हा खंय तो पास करता दिस 2 पॉइंट फ्रॉम दिस 2 पॉइंट्स फर्स्ट पॉइंट कितें ए कितें दिला 4 7 आणि 8 आणि सेकंड कोऑर्डिनेट कितें दिला त्या सेकंड लाइनाचो 2 3 आणि 4 आणि इज पॅरेलल म्हणला इज पॅरेलल टू सेकंड लाइन नाव दिया आम्ही P आणि Q P कोऑर्डिनेट्स किती दिला -1 -2 1 आणि किती Q किती 1 2 5 पता किती काढतालो डीआरस काढतालो बट डीआरस आता किती शो करतलो प्रोपोर्शनल शो करपाय म्हाका सो प्रोपोर्शनल मेळे a1/a2 सपोज म्हाका इक्वल टू b1/b2 इज इक्वल टू c1/c2 मेळ्ळो तिघी जणांची व्हॅल्यू सेम मेळ्ळी दॅट मीन्स किती बोथ द लाइन्स आर पॅरेलल टू each other सेम किती काढप सांग डीआरस ऑफ AB फॉर्म्युला किती असतलो फॉर्म्युला किती असता x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि किती z2 मायनस z1 हे केन्ना यूज करता सांग जेन्ना लाइनाचो फॉर्म्युला कळ्ळो अशें कशें काडटा आमी सपोज म्हाका वेक्टर अशें काडपाक जाय कशें काडटले आमी एश काडटा x2 मायनस x1 i कॅप y2 मायनस y1 j कॅप z2 मायनस z1 k कॅप म्हाका कितें मेळटले कोफिशियंट्स मेळटले ऑफ i j एंड k कॅप तेच कोफिशियंट्स कितें आर द डीआरस ऑफ वेक्टर एक नॉर्मल वेक्टर असता नॉर्मल वेक्टर त्याचं लेंथ आहे मॅग्निट्यूड 1 म्हणना नॉर्मल वेक्टरचो हे कोफिशियंट किती असता डीआरस आणि युनिट वेक्टरचो कोफिशियंट किती असता तो डायरेक्शन कोसाइन्स एल एम आणि एन केन्ना बी तुका युनिट वेक्टर दिलो त्याचे कोफिशियंट्स किती एल एम आणि एन सपोज तो खंयचोय वेक्टर दिलो तो युनिट वेक्टर न्हू जाल्यार कितें आसता त्याचे कोफिशियंट किती असतले डीआरस म्हळ्यार a1 b1 आणि c1 क्लियर आता एक सॉल्व करूया x2 किती b न्हू 2 मायनस 4 मायनस 2 मागीर 3 मायनस 7 मायनस 4 आणि 4 मायनस 8 मायनस 4 झाले मागीर डीआरस ऑफ PQ फॉर्म्युला किती असता बरें झाला बी चलता रे पण बेस्ट तुम्ही हे करपा x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 सो PQ न्हू सो Q एंड पॉइंट त्याचो क्लियर 1 मायनस ऑफ मायनस 1 2 4 2 मायनस ऑफ मायनस 2 4 करेक्ट म्हणजे 5 मायनस 1 4 डीआरस मेळे सो कितें a1 फर्स्ट लाइन आसो न्हू सो a1 b1 आणि हो कितें c1 हो कितें a2 b2 आणि c2 सो आमकां खबर आहा if कितें AB is perpendicular to parallel to PQ पॅरेलल शो करपा जाय न्हू सो कितें आसपा जाय तेमचो सांग तेमचो डीआरसाचो कितें रेशियो कितें आसपा जाय प्रोपोर्शनल डीआरसाचो रेशियो म्हणल्यार a1/a2 पयलीं काडया आमी a1/a2 कितें जाता काडया कितें जाता -2 अपॉन कितें जाता 2 सो आन्सर घेतलो -1 मागीर कितें काडटले b1/b2 काडया कितें -4/4 हेका सॉल्व केल्यार घेतलो -1 आणि कितें c1/c2 काड c1/c2 -4/4 आन्सर घेतलो -1 therefore I can say that कितें
A1 upon A2 is equal to B1 upon B2 is equal to C1 upon C2, which is equal to -1. Therefore, I can say that line AB is parallel to line PQ. Clear? Okay. Next question. Find the equation of line. Equation of line येलो. So तुम्हाला शिकेल पळय. इक्वेशन ऑफ लाइन आमचे दोन फॉर्म असतात. एक पॉइंट दिल्लो असतलो, लाइनाचेर एक पॉइंट दिल्लो असतलो आणि त्या लाइनाच्या पॅरलल एक वेक्टर दिल्लो असतलो. तो फर्स्ट फॉर्म. मग सांग इक्वेशन ऑफ लाइन. सपोज आमकां कितें गिवन आहा? सपोज आमकां एक पॉइंट गिवन आहा. कळ्ळें? एक पॉइंट गिवन आहा. पॉइंट. आता पॉइंट कितें? कोणाचेर लाय करता? लाइनाचेर लाय करता. आणि म्हाका कितें दिला? एक वेक्टर गिवन आहा. आणि हो वेक्टर कितें सांग? पॅरलल टू लाइन. जाल्यार म्हाका सांग जाल्यार मागीर वेक्टर फॉर्म कितें आसतलो? तुमकां रिवाइज करता कळ्ळें? वेक्टर फॉर्म कितें आसतलो? आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स बी वेक्टर. हो फॉर्म्युला यूज करता. Where A is what? Position vector of point. Position vector of point. कशें काडटले? पॉइंटाचे कोफिशियंट दिल्ले आसतले तो कितें बरोवप? I cap plus J cap आणि K cap बरोवप. तो तुला पोझिशन वेक्टर काडपाक काय न्हू इजी. बी वेक्टर कितें सांग? हो बी वेक्टर कोण? एक सांगा एक गिवन वेक्टर which is parallel to line line. ओके क्लियर? आनी एक फॉर्म आसता. सपोज आमकां कितें दोन पॉइंट्स गिवन आहा. दोन पॉइंट्स किती गिवन आहे. गिवन किती दोन पॉइंट्स. हे दोन पॉइंट्स पहिले काय करता सांग? ऑन द लाइन. सो याचं मग कार्टेशियन फॉर्म विसरलो ना. कार्टेशियन फॉर्म किती असते सांग? याचं कार्टेशियन फॉर्म किती असता? x minus x1 upon a म्हणजे इज इक्वल टू y minus y1 upon b. ओके z minus z1 upon c. ओके x1 y1 z1 किती आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट. A, B and C are what? Direction ratios of the vector which is parallel to line. म्हळ्यार B. B वेक्टराचे जे कोफिशियंट असतल पळय. वेक्टरचे कोफिशियंट असतल पळय. कोफिशियंट I फुडे कोफिशियंट, J फुडे कोफिशियंट. कितें मागीर कितें? K फुडे कोफिशियंट ते कितें? DRs. I फुडे कोफिशियंट असतो कितें असता? A. B कितें म्हणून J फुडे कोफिशियंट असतलो तो कितें असतलो? B. आणि जे कितें K फुडे कोफिशियंट असतलो तो कितें असतलो? C. क्लियर? ओके आज तरी क्लियर असतं. अशकन तरी याद करा न्हू. आज दोन पॉइंट्स दिल्ले म्हणल्यार कितें? तेन्ना दोन पॉइंट दिल्ले असता. सो कितें दोन पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स कितें आसतले? x1 y1 z1 हो फर्स्ट पॉइंटाचो कोऑर्डिनेट. आणि फॉर एक्झाम्पल सेकंड बी हो बी पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट कितें आसतले? x2 y2 z2 y2 z2. सो म्हाका कितें जाय? ताजो वेक्टर फॉर्म जाय. वेक्टर फॉर्मान म्हाका कितें लाइन रिप्रेझेंट करपाक जाय. तो फॉर्म्युला कितें आसतलो? वेक्टर फॉर्मान म्हाका लाइन रिप्रेझेंट करपाक जाय. फॉर्म्युला कितें आसतलो? आर वेक्टर इज इक्वल टू आता फर्स्ट वेक्टर असतं पळय ताका ए वेक्टर बरयतात प्लस लॅम्डा टाइम्स बी मायनस ए वेक्टर. बी वेक्टर मायनस ए वेक्टर. आता ए वेक्टर कितें? पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट पॉइंट. बी वेक्टर कितें? पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड पॉइंट. जालें सगळा इजी हो. ओके पॅरलल बी काय दिवन हांगा वेक्टर पॅरलल दिवन हांगा दोन पॉइंट्स दिल्ले तुका. ओके तेन्ना आतां म्हाका सांग हेजो हे कितें आसता? कार्टेशियन फॉर्म कितें आसता? पळय इजी. x minus x1 upon x2 minus x1. x2 minus x1 केल्यार कितें मेळटा? drs मेळ्ळें ना. जेन्ना तुका दोन पॉइंट दिल्ले आसता drs कशे काडटात? x2 minus x1. ओके मागीर कितें इजिकल टू घेतलो? y minus y1 upon घेतले y2 minus y1 आणि z दिल्यार z minus z1 upon z2 minus z1. कळ्ळें? क्लियर? रिव्हिजन जालो? आता क्वेश्चन्स करूया आमी. हे सगळे दिल्ले आहा न्हू. आता क्वेश्चन्स करूया. इतलो क्लियर सगळे पॉइंट्स तुमकां खबर आसतात. ओके तुका इक्वेशन ऑफ लाइन काडपाक लायले न्हू. आयदर तुका एक लाइन एक कितें दिसतो पॉइंट दिल्लो आसतलो आणि वेक्टर दिल्लो आसतलो विच इज पॅरलल टू दॅट लाइन. ऑर कितें तुका एक लाइनाचेर दोन्ही पॉइंट्स दिल्ले आसतले तेन्ना हो फॉर्म यूज करो. ओके सेकंड फॉर्म यूज करो. आज क्वेश्चन वाचून म्हाका सांगपाक शकता खंयचो फॉर्म हो? फर्स्ट वन न्हू. कितें सांग? फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन म्हणला पासिंग थ्रू अ पॉइंट. हा एक पॉइंट दिल्लो. एक पॉइंट दिला.
आणि काय म्हणला एन पॅरिलल टू अ वेक्टर. ओके, हो वेक्टर कोण असतलो? बी वेक्टर असतलो. आणि बी वेक्टर किती असतलो सांग? कोणामुळे पॅरिलल असतलो? या लाईनामुळे काय असतलो? पॅरिलल. सो मग किती दिला सांग? गिवन किती आहे सांग? पॉइंट गिवन आहे नो. पॉइंट किती? ए. पॉइंट किती? ए. लेट्स बाबा किती अजून करूया. लेट ए कॉमा किती बरतलो? 1 2 3. आणि बी वेक्टर किती असता? बी वेक्टर कशा ड्रॉ करता? ऑ बी वेक्टर विच इज पॅरिलल टू दॅट लाईन किती असता सांग? 3i cap plus 2j cap minus 2k cap. आणि हांगा काय सांगू ना वेक्टर इक्वेशन जाय की कार्टेशियन इक्वेशन मला दोन्ही काढपा जायला केना सांगणार ना तुमका. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन बी म्हणले आणि तुमका सांगू ना की कोणचा फॉर्म जाय आमका, वेक्टर फॉर्म जाय की कार्टेशियन फॉर्म जाय. तू किती करतले? दोन्ही फॉर्म काढप. वेक्टर फॉर्मही दाखवप रिप्रेझेंट करप लाईनाक आणि कार्टेशियन फॉर्मान किती करप लाईनाक किती करप रिप्रेझेंट करप. सो आता मग सांग ए बी एन सी काय असतात तर हा हो किती x1 y1 z1 कॉल ज्यांना कार्टेशियन फॉर्माला लागतो न्हय. आणि या सांग याचं पोझिशन वेक्टर किती असतलो? ए वेक्टर आणि किती असतलो सांग याचे 1 i cap plus 2 j cap plus 3 k cap. ए वेक्टर किती आहे सांगलेलं पाहिजे पोझिशन वेक्टर ऑफ द गिवन पॉइंट. बी वेक्टर तुका दिल्ला असतलो. सो आता किती वेक्टर फॉर्म किती असतलो सांग लाईनाचं? वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन किती असतले? वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन किती असतलो सांग? फॉर्म्युला किती असतलो? आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स बी वेक्टर. ए वेक्टर काढलं नो किती? 1 i cap plus 2 j cap plus 3 k cap plus lambda times b वेक्टर किती आहे? 3 i cap plus 2 j cap minus 2 k cap. और किती आहे? वेक्टर वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. आता कार्टेशियन फॉर्मचा फॉर्म्युला किती असता? मग कार्टेशियन फॉर्म काढपायचा आहे. कार्टेशियन फॉर्म या कार्टेशियन इक्वेशन भी बरी आहे. कार्टेशियन इक्वेशन ऑफ वेक्टर, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन, सॉरी ऑफ लाईन. सो हे कशा काढताले? फॉर्म्युला किती असता? x minus x1 upon a is equal to कॉमा नो y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c. आता a b आणि c किती आहे? डायरेक्शन किती आहे? रेशियोज ऑफ वेक्टर b. सो मग सांग ए झालं हो किती आहे? बी आणि हो किती आहे? सी. सो पुट केला घेतलं सांग आन्सर. x मायनस x1 किती आहे? 1 अपॉन ए किती आहे? 3 इज इक्वल टू y मायनस y1 किती आहे? 2 अपॉन b किती आहे? 2 z मायनस z1 किती आहे? 3 c minus 2. And this is what? Cartesian form of a vector. कळलं? क्लियर? मागे ले आता क्वेश्चन किती आहे? फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर अँड कार्टेशियन फॉर्म. म्हणल्या किती आहे? इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म करपायचं आहे, फाइंड करपायचं आहे युजिंग व्हॉट? किती झालं? हा काळो घेता बंद कर पॉज करो. ओके, फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म एंड कार्टेशियन फॉर्म पासिंग थ्रू द पॉइंट एंड विथ पोजिशन वेक्टर. देऊ का ना? ये कैसे हो सकता विदाउट रा बंद करना का असं दिल्ले असतले हाय बरोबर ना असतलं डेंजर मरे. Passing through the point through the point of with position vector 2i cap minus j cap plus 4k cap and is in the direction as in the direction I cap plus 2j cap minus k cap. आता तू म्हणतले अरे पॉइंट काय दिवा ना? पॉइंट दिला बट इन विच फॉर्म? पोजिशन वेक्टर फॉर्म. होय. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म एंड इन कार्टेशियन फॉर्म पासिंग थ्रू द पॉइंट विथ पोजिशन वेक्टर. म्हणला किती आहे?
तुका ए दिवना हांगा एचे कोऑर्डिनेट्स दिवना बट कितें दिला स्मॉल ए वेक्टर दिल्लो पळय पासिंग थ्रू द पॉइंट्स विथ पोजिशन वेक्टर म्हणजे हो कितें ए वेक्टर माझो कळ्ळें ए वेक्टर दिल्लो तुका गिवन कितें आसा ए वेक्टर कितें दिला पोजिशन वेक्टर म्हणलें न्हू ऑफ पॉइंट पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट कितें आसता ए वेक्टर विच इज 2i cap minus j cap plus 4k cap याचे कोऑर्डिनेट्स किती असतले ए बी सी असचे ना x1 कळलं मग किती y1 z1 हे पॉइंट्साचे कोऑर्डिनेट्स हे कोऑर्डिनेट्स म्हणटले आम्ही आता किती एंड इज इन द डायरेक्शन एज किती एंड इज इन द डायरेक्शन म्हणल्यार किती हो जो लाइन आहा तो कोणाच्या डायरेक्शनाचेर आसा म्हणल्यार किती कोणा डायरेक्शन सेम आहा तेजो i cap plus 2j cap minus k cap डायरेक्शन सेम म्हणल्यार कितें पॅरलल सो कितें बी वेक्टर दिल्लो बी वेक्टर कितें दिला i cap plus 2j cap minus k cap आयदर तुमकां पॉइंट दिल्लो आसतलो आनी वेक्टर दिल्लो आसतलो और कितें त्या पॉइंटाचो तो तुमकां कितें दितले सांग तेमी पोजिशन वेक्टर दितले आनी पॅरलल वेक्टर दिल्लो आसतलो कन्फ्यूज जावपा जायना कळ्ळें पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट म्हणल्यार ए वेक्टर आणि त्याचे कोफिशियंट किती असतले x1 y1 z1 कित्याक तुमकां खबर आहा पॉइंट्सान आमी कित्याक फाइंड करतात पोजिशन वेक्टराचे कोफिशियंट किती असता सांग तेजे कितें कोऑर्डिनेट्स कित्याक पोजिशन वेक्टर खंयच्यान ओरिजिन जाता फ्रॉम द ओरिजिन ओके बी वेक्टर तुमकां किती यूज काडपा जाय वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म सो वेक्टर फॉर्म कशें बरयतले सांग वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन कितें आसतलो वेक्टर इक्वेशन इन वेक्टर फॉर्म कितें आसता सांग इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म कितें आसतलो r vector is equal to a vector plus lambda times b vector a vector कितें 2i cap minus j cap plus 4k cap plus mu sorry lambda b कितें i cap plus 2j cap minus k cap clear आता कितें करपा जाय कार्टेशियन फॉर्म किती असता इक्वेशन ऑफ लाइन इन कार्टेशियन फॉर्म फॉर्मुला किती असतं सांग x minus x1 upon a is equal to y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c ओके ते सांगताल पळय x1 y1 किती कळ्ळें सो x1 किती टू अपॉन a किती above a b c पुढे 1 ओके सो घेतलं a घेतलं 1 y किती y minus y1 किती minus 1 म्हणजे प्लस 1 झालं अपॉन b किती 2 z minus z1 किती 4 अपॉन c किती minus 1 नाव किती जातलं सांग कार्टेशियन फॉर्म इक्वेशन ऑफ लाइन इन कार्टेशियन फॉर्म आता नेक्स्ट क्वेश्चन पळय किती बरयला फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ओके फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू अ पॉइंट हा ओके पॉइंट दिल्लो हा किती काढपा जाय कार्टेशियन इक्वेशन काढपा जाय गिवन किती हा ते बरया न्हू गिवन किती हा पॉइंट गिवन हा सो लेट ए पॉइंट नाव दिता का पॉइंट किती 2 -2 4 -5 ओ किती x1 y1 आणि ओ किती z1 सारखे एंड किती आणि किती दिला एंड पॅरलल टू अ लाइन तुमकां आता वेक्टर दिवना हांगा बट किती दिला एक पॉइंट दिल्लो हा आणि किती दिला लाइन दिल्ली लाइनाची इक्वेशन दिल्ली कसली इक्वेशन सांगा ही कार्टेशियन इक्वेशन आणि हो लाइन जो आता किती हो लाइन फॉर्म करता पळय आमी त्याच्या वांगडा पॅरलल हा तुका आता बी वेक्टर दिवना बट किती दिला सांग एक लाइन दिल्लो हा तो किती जे तुका लाइन फाइंड करपा जाय पळय त्याच्या वांगडा किती हा पॅरलल आता म्हाका सांग सो एका कंपेयर करूया न्हू आमी फॉर्म्युला किती असता कंपेयर करूया कळ्ळें फॉर्म्युला किती असता सांग एक्चुअली कार्टेशियन फॉर्माचो फॉर्म्युला किती असता x minus x1 upon a is equal to y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c सो म्हाका सांग म्हाका बी वेक्टर दिवना बट हांव बी वेक्टर फॉर्म करपी कसो सांग ए बी सी कंपेयर करप हेजे वांगडा सो म्हाका सांग
सो बी वेक्टर कितें आसतलो देयरफॉर बी वेक्टर कितें आसतलो बी वेक्टर आसता कितें एक्चुअली ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप आता ए खबर आहा न्हू हो ए हो कितें बी आनी हो कितें सी बी वेक्टर फॉर्म करता हांव फ्रॉम दिस लायन सो कितें जातलें सांग 3 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 6 के कॅप बी वेक्टर मेळ्ळो जालें काम आतां करूया स्टार्ट आतां कितें कार्टेशियन फॉर्म जाय न्हू सो कार्टेशियन फॉर्म बरयलो न्हू हांवें सो फॉर्मुला कितें करूया कितें आसतलें सांग एक्स मायनस x1 कितें -2 सो जातलें +2 अपॉन a कितें 3 a कितें काडलें 3 इज इक्वल टू y मायनस y1 कितें 4 अपॉन 5 आनी घेतलो z मायनस z1 कितें -5 सो +5 अपॉन 6 and this is what Cartesian equation of line which is कितें passes through this point and parallel to this line clear हो सेम बी आसना ओके कंपेयर बी करना सेम बरयता हांगा आन्सर म्हण कार्टेशियन फॉर्म ओके तेजे ओन्ली की सेम आसतले dr सेम आसतले बट कोऑर्डिनेट डिफरंट आसतले न्हू बिकॉज तो दुसरी लायनाचे म्हाका कळ्ळें तेजे कोऑर्डिनेट डिफरंट आसतले बट तेजे पॉइंट डिफरंट आसतले इतलं क्लियर इजी कोण वेक्टर विचारला कितें करता कसो वेक्टर काढया वेक्टर फॉर्म काढया हेजो कितें आसता r वेक्टर इज इक्वल टू a वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स b वेक्टर a वेक्टर काढलं न्हू ना काढला जाल्यार काढया कितें काडपाक कितें -2 i कॅप प्लस 4 j कॅप -5 k कॅप पुट कर हांगा सो कितें येतलो -2 i कॅप प्लस 4 j कॅप -5 k कॅप हांगा कितें बरयतलो लॅम्डा b वेक्टर कितें 3 i कॅप प्लस 5 j कॅप प्लस 6 k कॅप क्लियर ओके आता हो क्वेश्चन पळय कितें आसतलें इतलो क्वेश्चन इनकम्प्लीट क्वेश्चन बरयत बरें आज हा राइट इन वेक्टर फॉर्म राइट इट्स वेक्टर फॉर्म जाय म्हणल्यार राइट इट्स वेक्टर फॉर्म ओके राइट इट्स वेक्टर फॉर्म आता म्हाका सांग पडट्यान आमी कंपेयर करया न्हू पयलीं कितें कार्टेशियन फॉर्म बरया म्हाका कितें जाय सांग म्हाका वेक्टर फॉर्म काडपाक जाय कितें जाय पडटा ए वेक्टर जाय आनी बी वेक्टर जाय ए वेक्टर जाय जाल्यार कितें करचें पडटलें x1 y1 z1 फायंड करचो पडटलो आनी बी वेक्टर जावन कितें जाय एबीसी दिसता तुमकां कितें आहा तें ओके सो कंपेयर करया फॉर्मुला कितें सांग x मायनस x1 अपॉन कितें a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू कितें z मायनस z1 अपॉन c आता कंपेयर करून व्हॅल्यू काढया डेटा काढया न्हू आता म्हाका सांग -5 इज इक्वल टू मायनस x1 सो मायनस मायनस कॅन्सल सो x1 कितें 5 x1 कितें 5 मागीर कितें y2 कितें y1 कितें आसतलो -4 कळ्ळें न्हू कित्याक कोणाक डाउट नासपा जायना z1 कितें 6 सो हे मेळ्ळो सो ए वेक्टर कितें आसतलो 5 i कॅप -4 j कॅप प्लस 6 k कॅप ए वेक्टर काढलो बी वेक्टर कसो काडटलो सांग बी वेक्टर कितें आसतलें हा पहिले हे सांग बी वेक्टर कितें आसतलें ए कितें मेळ्ळा ए कितलें मेळटा 3 बी कितें 7 आनी सी कितें 2 सो बी वेक्टर कितें आसतलो बी वेक्टर आसता कितें एक्चुअली ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप एग्जाम बरें जाल्यार बी चलता हांव तुमकां आतां एक्सप्लेन करता हांगा एग्जामी तूं अशें करून बरयना ए बी सी बरयन डायरेक्ट व्हॅल्यू पुट करता तो कोण काय म्हणटा आन्सर कितें येतलो 3 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 2 के कॅप हे बरयलें आतां कितें जाय वेक्टर फॉर्म जाय सो वेक्टर फॉर्म कितें आसता इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म कितें आसता r वेक्टर इज इक्वल टू a वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स b वेक्टर सो a वेक्टर कितें 5 i कॅप काढलं न्हू 5 i कॅप -4 j कॅप प्लस 6 k कॅप प्लस लॅम्डा टाइम्स 3 i कॅप b वेक्टर कितें प्लस 7 j कॅप प्लस 2 k कॅप हो कितें वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन
आता काय दिला सांग, फाइंड द वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन. फाइंड द वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन. तकले दोन तिची दिवपा जाय. आयदर पॉइंट दिल्लो आसतलो, एक पॅरलल वेक्टर दिल्लो आसतलो, और दोन पॉइंट दिल्ले आसतले. हाका काय दिला सांग, दोन पॉइंट दिला. सो मग सांग एक पॉइंट दिवना बट कितें बरयला थंय, ओरिजिनचे कोऑर्डिनेट किती असतात, 0 0 0. ओरिजिन दिला आणि किती दिला, एक पॉइंट दिला. ओरिजिन म्हणल्यार पॉइंट ए. ओरिजिन म्हणल्यार किती पॉइंट ए आणि याचे कोऑर्डिनेट किती आहे 0, 0, 0. आणि काय दिला बी. बी याचे कोऑर्डिनेट्स किती आहे 5, -2, 3. किती फाइंड करपा जाय, वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन इक्वेशन. सो किती असता x1 y1 z1 सारखे, आणि हो किती असता x2 y2 आणि z2 सारखे. इतलं क्लियर. आता वेक्टर इक्वेशन जाय तुका. वेक्टर इक्वेशन लागून किती लागतं सांग म्हाका, ए वेक्टर लागता आणि काय लागता बी वेक्टर. ए वेक्टर किती आहे 0 i कॅप 0 j कॅप आणि किती आहे 0 k कॅप. आणि बी वेक्टर किती आहे, हो बी वेक्टर डिफरंट हा, तो बी वेक्टर पॅरलल न्हू, हो किती पॉइंटाचो वेक्टर काढता. सो किती असता लांगा 5 i कॅप -2 j कॅप +3 k कॅप. इतलं झाले. आता कोणता फॉर्म्युला यूज करतलो, वेक्टर फॉर्म कोणता यूज करतलो, इक्वेशन ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म. इन वेक्टर फॉर्म किती असतं सांग, सारखे आहे का, किती आर वेक्टर, किती आर वेक्टर इज इक्वल टू किती असतलो ए वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स बी वेक्टर मायनस ए वेक्टर. किती 2 points are given. When 2 points are given, ऑफ फॉर्म्युला. आत्ता सांगलाय जस्ट थंय तो लिहिलेलं डिस्कस करता. हो बी वेक्टर हो पॅरलल वेक्टर नो, हो बी वेक्टर किती आहे पॉइंटाचो वेक्टर. ओके, केन्ना कन्फ्यूज जायना. असं घेतलं एक वेक्टर किती सांग 0 i कॅप +0 j कॅप +0 k कॅप प्लस लॅम्डा टाइम्स बी वेक्टर मायनस ए वेक्टर. सो डायरेक्ट करूया आम्ही. सो किती 5 - 0. ओके, सेम येतलो आन्सर. 0 न्हू सगळे, सो सेम येतले 5 i कॅप -2 j कॅप +3 k कॅप. कळ्ळें तुमकां कित्याक केलें तें अशें म्हणलें. ए वेक्टर कित्याक 0 0 0 न्हू, मायनस केल्यार किती मेळटलो, सेम मेळटलो आमकां. b - 0 इज वॉट b. ओके, सो हो जालो ऑन द वेक्टर फॉर्म. कार्टेशियन फॉर्म किती असता, फॉर्म्युला किती असता कार्टेशियन फॉर्म, डायरेक्ट x - x1. शुअर, अरे सारखे रे. फॉर्म्युला किती असतं सांग, x - x1 अपॉन -x1 x2 - x1. ए बी बरेचशे आहेत. हो बी बरे. ओके, बी वेक्टर कळलं मग सांगता पहिल्यात. इजिकल टू घेतले त्याला कोण x2 y2 कसे येईल तर y - y1 अपॉन y2 - y1. आणि काय असतात z - z1 अपॉन z2 - z1. कन्फ्युजन ना नो. सो आन्सर पुट केला व्हॅल्यू घेतली सांग x - 0 x - 0 x सॉरी y - 0 आणि किती z - 0. सो x येतलो x अपॉन x2 - x1. 5 घेतले किती सांग 0 0 0 मायनस करत ना. सो 5 बरे डायरेक्ट घेतलो y अपॉन -2 आणि z अपॉन कळलं न्हू 3. इथून काय डाऊट असશે ना. ओके, हे तुम्ही होमवर्क करा. तुम्हाला पॉइंट बी दिले. कोणता फॉर्म यूज करतला हांगा, सेकंड फॉर्म. ओके, बंद कर, फुल बंद कर.